अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। सर्व स्वामी भक्तांना नमस्कार। आजचा दिवस विशेष आहे कारण आज आपण नगरस्थित अहिल्यानगर या ठिकाणी सिद्धदत्त देवस्थान याविषयी जाणून घेणार आहोत। तसेच परमपूज्य रामकृष्ण सरस्वती क्षीरसागर स्वामी महाराज यांच्याविषयी जाणून घेणार आहोत आणि तिथे निर्माण झालेली दत्त देवस्थाने निर्मित केलेली ग्रंथ संपदा याविषयी जाणून घेणार आहोत। आणि आज आपल्या पॉडकास्टमध्ये जे अतिथी आलेले आहेत त्यांना आपण म्हणजे जे देव माझाचे जुने प्रेक्षक आहेत त्यांना सगळ्यांना माहिती आहेत। रेंगे काका आहेत आणि रेंगे काकांचं वैशिष्ट्य म्हणजे गेली 35 वर्ष म्हणजे महाराजांच्या संपर्कात होते आणि महाराजांनी देह ठेवल्यानंतर आज जवळपास 2 तप झाली आहेत। म्हणजे देहात असताना सुद्धा आणि देह ठेवल्यानंतर सुद्धा सद्गुरूंच्या सहवासामध्ये असलेली अशी ज्येष्ठ श्रेष्ठ आणि सद्गुरू कृपांकित व्यक्ती आपल्या आजच्या पॉडकास्टमध्ये अतिथी म्हणून आहे। आणि अजून एक ओळख काकांची म्हणजे माझे सद्गुरू हे रेंगे काकांनी गेल्या वर्षी सद्गुरूंच्या जयंतीच्या दिवशी प्रकाशित केलेलं त्यांची जी सगळी अनुभव 35 वर्ष कालखंडामध्ये त्यांना आलेली त्या अनुभवांनी असं सुंदर हे पुस्तक त्या दिवशी त्यांनी प्रकाशित केलेलं आहे। आणि याविषयी आपण आपला पॉडकास्ट सुद्धा यूट्यूब आपल्या ह्या देव माझा चॅनलवर आहे आणि काकांचं स्वतःचं एक यूट्यूब चॅनल आहे मोक्ष गुरु म्हणून। आणि आज मी काकांकडनं ह्या सगळ्या आपल्या दत्त देवस्थानविषयी सद्गुरूंविषयी जाणून घेणार आहोत। आणि गुरु कृपेचा तारू विश्वाला आधारू भवसागर पहिलं पारू तूची करशी गुरुराया। हा भवसागर पहिलं पार करण्यासाठी आपल्याला सद्गुरू लागतात आणि आपलं भाग्य आपल्याला सद्गुरू परमपूज्य रामकृष्ण क्षीरसागर स्वामी महाराज हे आपले गुरु आहेत, हे आपलं भाग्य आहे। तर आता सगळ्यात आधी गुरूंविषयी जाणून घेऊयात, मग दत्त देवस्थान विषय। ध्यानं मूलं गुरोर्मूर्ते पूजा मूलं गुरोर्पादं मंत्रं मूलं गुरोर्वाक्यं मोक्षं मूलं गुरोर्रूपः। त्यांनी फार चांगली सुरुवात केलेली आहे। माझे सद्गुरू रामकृष्ण सरस्वती गुरु यांचा नगर जिल्ह्यामध्ये रायताळा हे जे गाव आहे तिथं त्यांचा जन्म झालेला आहे। तो 16 फेब्रुवारी 1934 रोजी झालेला आहे। आणि सद्गुरू हे अत्यंत गरीब घराण्यात जन्माला आलेले होते आणि त्यांचं पितृछत्र देखील फार लहानपणी हरपलं। त्याच्यामुळे हे कुटुंब रायतळे सोडून नगरला वास्तव्याला आलं आणि या ठिकाणी नगरला आल्यानंतर देखील सद्गुरूंचा ओढा हा थोडा लहानपणापासूनच अध्यात्माकडे होता। आणि वयाच्या बालवयात 7व्या वर्षी त्यांना एक ईश्वरी साक्षात्कार झाला आणि आकाशातनं त्यांना एक कोणतरी आपल्याकडे बघतंय असं त्यांना दिसलं आणि त्यांच्या सांगितल्याप्रमाणे ते पांडुरंग स्वरूप होतं। आणि त्याच्यानंतर त्यांना गाणगापूरला या म्हणून आदेश झाला आणि गाणगापूरमध्ये स्वामी नरसिंह सरस्वती महाराजांनी त्यांना देह स्वरूपात संगमावर दर्शन दिलेलं आहे। हे गुरुदर्शन त्यांचं म्हणजे ज्या वेळेस आपल्या शरीरातल्या ज्या काही भावना असतील त्या जागृत होण्याच्या आधी ज्यांना अशा प्रकारचं दर्शन होतं ती सर्व मंडळी ही देव कार्यकर्ता जन्म घेतलेला असतो। बरोबर। म्हणजे जन्मतःच त्यांच्या जन्मतःच देवाने त्यांना त्यांच्या कार्यकर्ता निवडलेलं असतं असं मी म्हणण्यापेक्षा असं म्हटलं तरी उचित राहील की त्यांनी त्याच कार्यकर्ता जन्म घेतलेला असतो। जे मोक्षाला गेलेली अनेक जे सत्पुरुष असतात त्यांना नियतीच्या या परमेश्वराच्या कार्यासाठी त्यांना जन्म घ्यावा लागतो। बरोबर। आणि तोच प्रकार माझ्या सद्गुरूंच्या बद्दल घडलेला आहे। वयाच्या 7व्या वर्षी 8व्या वर्षी दर्शन होणं ही काही बाब सोपी नाही आहे। पण असं जरी दर्शन झालं होतं त्यांना तरी त्यामुळे त्यांच्या घरातल्या समस्या काही सुटायला मदत झालेली नव्हती। या विरुद्ध त्यांना हे सगळं गुप्त ठेवा म्हणून सांगण्यात आलं। बर
म्हणजे आज तुम्हाला जे मिळालेलं आहे, तुला जे दिलेलं आहे ते तू गुप्त ठेवायचं. बर 25 वर्ष गुप्त ठेवा म्हणून सांगितलं होतं. आणि 25 वर्ष ही त्यांच्या तपश्चर्याची काळ आहे. बाकीचे जे या मार्गातले श्रेष्ठ पुरुष असतात ते आधी तपश्चर्या करतात आणि मग त्यांना देवदर्शन देतात. हो खरं इथं उलट झालंय. उलटं देवाने आधी दर्शन आधी दिलेलं आहे दर्शन दिलेलं आहे. आणि मग त्यांची तपश्चर्या सुरू झालेली आहे. याचाच अर्थ देवाने त्यांना या कामाकरता निवडलेलं होतं आणि आमच्या श्रद्धेप्रमाणे ते प्रत्यक्ष दत्तात्रयांचेच अवतार आहेत. हो श्री गुरुपदावर ते विराजमान आहेत. दत्तात्रयांच्या नंतर प्रथम अवतार श्रीपाद श्रीवल्लभ झालेले आहेत. त्याच्यानंतर श्रीमद नरसिंह सरस्वती स्वामी महाराज झालेले आहेत. टेंबे स्वामी आलेले आहेत. स्वामी समर्थ महाराज आहेत. माझे गुरुदेव आहेत. बरोबर अर्थात हे आपल्याला ही 4-5 नावं माहिती आहेत म्हणून मी म्हणतोय. यापेक्षा देखील अनेक सत्पुरुष या सेवेकरता आलेले असतात. आपल्याला सगळ्यांचीच ओळख नसते. नसते. आता मी जेव्हा अनेक वेळा वाचतो श्रीधर स्वामींचं पण त्याच पद्धतीचं जीवन आहे. जीवन आहे. म्हणजे मला सगळ्यांचं माहिती आहे असं नाही. कारण काय माहिती आहे का, भगवंतांनी गीतेतच म्हटलंय की तुझे किती जन्म झालेत आणि किती होणार हे मला माहिती आहे, बरोबर पण माझे जन्म हो कुठे झालेत किती झालेत हे तुला माहिती नाहीये. बरोबर आणि मी त्या तू मधला असल्यामुळे मला जास्त माहिती नाही. खरंय. पण माझ्या सद्गुरूंबद्दल मला जे वाटतं ते मी तुम्हाला सांगितलं. आणि वयाच्या 7व्या वर्षी हा जो प्रवास सुरू झाला तर त्या ठिकाणी नगरमध्ये अनेक 2-3 ठिकाणी भाड्याच्या घरात ते राहत होते. शेवटी कुकडेवाडा म्हणून त्या आशा टॉकीच्या पाठीमागे आजही तिथं तो कुकडेवाडा आहे. तिथं गुरुदेवांचं कुटुंब राहत होतं आणि त्या माळदावर एक 10x8ची खोली होती. त्या खोलीमध्ये गुरुदेवांचं वास्तव्य आणि गुरुदेवांचे देव होते आणि तिथं त्यांची ही सगळी तपश्चर्या चालत असे. पहाटे 3, 3:30, 4ला उठायचं, विहिरीवर जाऊन स्नान करायचं, नित्य त्यांची जी काही कर्म आहेत ती हे करायची. सकाळी ते ओंकाराचा जप वगैरे करायचे आणि त्याच्यानंतर जी नित्य पूजा आहे ती व्हायची. गुरुचरित्राचं वाचन व्हायचं आणि दुपारी 3 त्रिकाळ स्नान आणि 3 त्रिकाळ पूजा. बापरे सकाळची पूजा, दुपारची पूजा, माध्यान्हाची पूजा आणि संध्याकाळची पूजा आणि त्यावेळची आरती. हा असा सगळा दिनक्रम त्या कुकडेवाड्यात होता. कुकडेवाड्यात देखील अनेक भक्तगण त्या ठिकाणी जमले होते. आता मी काही सगळ्यांची तुम्हाला नावं सांगत नाही त्यावेळचे भक्त, पण काही तिथं 2 प्रकारचे माणसं होती. एक गुरुदेवांचे भक्त होते की ज्यांच्यावर लहानपणापासून गुरुदेवांवर त्यांना अन्यांन विश्वास असतो. आणि दुसरी एक मंडळी होती की या वयात हा माणूस काय करतो, हो बरोबर या वयात हे काय करतो, यांनी शिकायचं, सवरायचं, कुटुंबाला हे करायचं. तर असे 2 प्रकारची मंडळी आणि ते सगळीकडे असतात. खरंय त्यात काय माहिती का, ज्यांना असं वाटतं त्यांचाही दोष नाही, कारण ते सर्वसामान्य माणसं असतात, त्यांना सर्वसामान्यपणे वाटतं. पण सद्गुरू हे त्याप्रमाणे जीवन कंठत होते. त्यांना शाळेत घातलेलं होतं, पण शाळेतलं शिक्षण हे त्यांच्या दृष्टीने नगण्य होतं. म्हणजे शाळेमध्ये गेल्यानंतर त्यांचं लक्ष वेगळीकडे असायचं आणि बऱ्याच वेळा ते श्रीराम जयराम जय जय राम असं लिहायचे. परीक्षेमध्ये पेपर कोरेच असायचे, पण त्यांना मार्क मात्र सगळे मिळायचे. मार्क पैकीचे असायचे. एकदा त्यांना शिक्षकांनी शून्याची उत्पत्ती विचारली. अरे बापरे तर गुरुदेवांनी विश्वाची उत्पत्ती सांगायला सुरुवात केली आणि तो प्रकार शिक्षकांपासून सगळ्यांच्या डोक्यावर गेला. त्यानंतर त्या शिक्षकांनी गुरुदेवांच्या मातेला सांगितलं की या लौकिक शिक्षणाची याला गरज नाही. आणि मग त्यांचं तिथं शालेय शिक्षण संपलं. त्याच्यानंतरही उदरनिर्वाह म्हणून मला वाटतं अफाली नावाचं एक काहीतरी हे आहे तिथं आयुर्वेदिक ह्याचा कारखाना आहे. तिथं काही दिवस ते काम करत होते. आणि मला सांगायला काही हरकत नाही, त्या काळात गुरुदेव उपजीविकेसाठी म्हणून काही घरांमध्ये देवपूजा करायला जायची. बर काय त्या नगरमध्ये मला आडनाव तोंडावर आहे, ते जे एक कुटुंब आहे त्या कुटुंबांकडे ते देवपूजेला जायचे. म्हणजे असंच सहज एकदा गुरुदेव त्या शाळकरी वयात होते आणि ते बसलेले होते कुठतरी आणि
त्या बाईंनी विचारलं की तू काय करतो काय करतो, मग आमच्याकडे पूजेला येशील का? ते म्हणते मी येईन, पण घरी विचारा. मग घरी विचारल्यानंतर ते पूजेला परवानगी मिळाली. त्यानंतर त्या मला नाव आठवलं तर मी सांगतो तुम्हाला. हो, हो. तर ते त्या ज्या बाई आहेत हा. त्या आणि गुरुदेवांच्या मातोश्री यांची मैत्री झाली आणि ते कुटुंब या आमच्या गुरुदेवांच्या ह्याच्याशी जोडले गेलं. आणि अशा पद्धतीने ते त्यावेळेस उदरनिर्वाह करता पूजा करत होते, असा तो भाग आहे. बरोबर. तर असे त्यावेळेपासून जी त्यांची तपश्चर्या होती ती जवळजवळ तपश्चर्या झाली. त्यानंतर 25 वर्षानंतर सर्व भक्त मंडळींनी गुरुदेवांकरता एक निवास आपण बांधावा असं एक विचार पुढे आला. आणि त्याप्रमाणे तेव्हाही घरोघरी जाऊन भिक्षा मागून दत्तात्रय निवास ही इमारत सावेडीला उभी राहिली. ती सावेडी म्हणजे त्यावेळेस जे नगर आहे ते म्हणजे एका टोकावर होतं. बरोबर. अनेक भक्तांनी असं विचारलं की एवढ्या लांब कोण येणार, एवढ्या लांब तुम्ही का घेताय? ते एवढ्या लांब का घेता? तर गुरुदेव म्हणले तुम्ही जाणार आहात, दुसरं कोण येणार, तुम्ही जाणार आहात. आणि गुरुदेवांचे वाक्य हे शब्दशः खरे ठरले खरे की जे लोक ते फार लांब आहे लांब आहे असं म्हणत होते, हो. तर ते सगळी मंडळी गुरुदेव 74 साली तिथे राहायला गेल्यानंतर रोज नित्य दर्शनाला जातच होते. त्यावेळेस नगरमध्ये बस सेवा नव्हत्या, रिक्षा फारशा नव्हत्या, परवडत पण नव्हतं. तर काही मंडळी सायकलवर, काही मंडळी पायी जायची. मला असं आठवतंय की माझे चुलते अण्णा रेंगे LICत होते. तर अण्णा माझे अण्णा, माझी काकू हे सगळे पायी पायी रोज 2, 2.5, 3 किलोमीटर चालत दर्शनाला जायचे आणि यायचे. म्हणजे हा एक भाग होता. आणि नुसतंच असं नाही आहे. जेव्हा गुरुदेवांनी सांगितलं की नगरमध्ये म्हणजे एवढ्या लांब का जात आहे, तर ती निवडली. पण त्या ठिकाणी 5,000 स्क्वेअर फुटाचा फक्त प्लॉट घेतला होता आम्ही. किती? 5,000. त्याच्यावर दत्तात्रय निवास उभं राहिले. आणि आज त्या दत्तात्रय निवासाच्या अवतीभोवती 2-2.5 एकरचा परिसर दत्त निवासांच्या ताब्यात आहे. एवढी मोठी जागा नगर शहरात मिळालीच नसती. म्हणजे गुरुदेवांच्याकडे जी ज्याला आपल्याकडे दूरदृष्टी म्हणतो, म्हणजे फोरसाईट, पण ही फोरसाईट नसून ते त्रिकालज्ञ असल्यामुळे त्यांना माहित होतं हे इथे होणार नाही, आपल्याला तिथंच करायचं. आणि मग त्यांनी नियोजन केलेलं होतं. ती जी जागा आहे त्या जी जागा दत्तात्रय निवासाला मिळाली ती जवळजवळ 100-1 वर्ष रिकामी पडलेली होती. ती जागा ख्रिश्चन मिशनरी करता इंग्रज गव्हर्नमेंटनी ताब्यात घेतली होती. बर. आणि त्याच्यानंतर ती डिरिक्विज झाली. आणि ती डिरिक्विज झाल्यानंतर दत्त देवस्थानला ती विकत मिळाली. पण त्या 5,000 स्क्वेअर फुटाच्या प्लॉटला लागून ती जागा आहे. म्हणजे योजक ज्याला म्हणतात की पूर्ण आपल्याला काय करायचंय हे त्यांच्या डोक्यात ती कल्पना तेव्हापासून होती काय. आणि त्या ठिकाणी दत्तात्रय निवास पहिल्यांदा झालं. त्याच्यानंतर आपण वेदांत इमारत झाली. बरोबर. त्याच्यानंतर लक्ष्मी मंडपाचं काम झालं. त्याच्यानंतर पाठीमागे दत्तात्रयाचं मंदिर झालेलं आहे. आणि 5 किलोमीटरवर तपोवन म्हणून आपण त्या ठिकाणी नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी तपोवन केलेलं आहे. या सगळ्या ह्याच्यात स्वतः गुरुदेवांनी आपलं नाव कुठेही येऊन ठेवलेलं. खरंच आहे. जो आश्रम स्थापन केला त्याला दत्तात्रय निवास आहे. हो. वेदाची जी इमारत बांधली त्याला 4 वेदांची नावं दिलेली आहेत. जो भव्य दिव्य मंडप बांधलाय तिथं लक्ष्मी आईचं नाव दिलेलं आहे. हो. आणि तिकडे तपोवन जे केलेलं आहे तिथं त्यांचे श्रीगुरु नरसिंह महाराज यांचं दिलेलं आहे. आणि दत्तात्रय भव्य आणि दिव्य मंदिर त्या वास्तूत उभं राहिलेलं आहे. खूप सुंदर. गुरुदेवांनी कुठेही त्यांनी बऱ्याच वेळा सांगितलंय मी माझा स्वतःचा फोटोही लावा किंवा लावू देत नाहीत. कारण हे माझं काही नाही, मी काम करायचंय आणि विसरून जायचंय. त्या हिंदीमध्ये एक म्हणे नेकी करो और दरिया में डाल. खरंच आहे. आमचे सद्गुरू त्याप्रमाणे जीवन जगलेले आहेत. आणि जीवन जगले म्हणण्यापेक्षा ते त्या तसं जीवन जगण्याकरताच अवतारी झालेले होते. ते दत्तात्रयांचेच अवतार आहेत. आणि दत्तात्रयांचंच भव्य दिव्य मंदिर त्यांनी तिथं उभं केलेलं आहे. आणि वेदविद्या हे तर त्यांचं अंगीकृत कार्य आहे. ब्रह्मदेव दत्तात्रयांचेच भाग असल्यामुळे अशा पद्धतीने ते तिथं कार्य उभं राहिलेलं आहे. आणि आज वेदांत विद्यापीठाची परिस्थिती अशी आहे की तिथं आपण
सर्व या बटूंना मोफत शिक्षण देतो, त्यांची मोफत राहण्याची सोय केलेली आहे. बरोबर. बाकी पैसे द्यावे लागतात, पण इथे मोफत. पैसे द्यावे मला लागतात. वाटतं 100 विद्यार्थी एका वेळेला तिथे आहे. हा, हा. अशी सगळी व्यवस्था त्यांनी तिथे केलेली आहे. आणि सद्गुरूंनी जी जी संकल्पना केली आहे ते सर्व कार्य मला वाटतं 17/9/94 रोजी गुरुदांनी एका उपदेशात सांगितलंय की या ठिकाणची सर्व कार्य 2007 सालापर्यंत पूर्ण होती. आणि हा योगायोग नाही आहे, ते सत्य संकल्प आहेत. त्यामुळे बरोबर 2007 सालीच दत्तात्रय मंदिराचं देखील काम पूर्ण झालं. अर्थात हे अजूनही तिथं बांधकाम चालू आहे, पण ती जी सद्गुरूंनी जे संकल्प केलेल्या इमारती होत्या त्या सगळ्या 2007 पर्यंत पूर्ण झाल्या. आता आपल्याला अजून भक्त निवास बांधायचे, अजून काही ठिकाणी त्यांनी काही व्यवस्था करतायत, तर ते नंतर गुरुदेवांच्या देह विसरल्यानंतर जे व्यवस्थापक मंडळ आहे त्यांनी ते काम हाती घेतलेलं आहे आणि त्यालाही त्यांनी सद्गुरूंची आशीर्वाद घेतलेले आहेत आणि तेही पूर्ण होईलच. बरोबर. तर या दृष्टीने माझ्या सद्गुरूंचं हे काम आहे. बरोबर. आणि या सगळ्या ह्याच्यात सामान्य लोकांवर त्यांनी कृपा का केली असा आपल्याला प्रश्न पडतो. बरोबर. तर सामान्य लोकांवर कृपा एवढ्या करता करायची की सामान्य माणसाला ईश्वराच्या प्रती श्रद्धा निर्माण झाली पाहिजे. ही जी ईश्वरी शक्ती आहे, आता ही दुष्ट शक्ती आणि सृष्ट शक्ती ही कायम अस्तित्वात आहे. बरोबर. आणि सृष्ट शक्तीचा जेवढा विकास जास्त होईल तेवढी दुष्ट शक्तीची ताकद कमी होते. आणि मग सृष्ट शक्ती म्हणजे ईश्वरी शक्ती आहे. ईश्वरी शक्ती ही कायम अस्तित्वात असली पाहिजे आणि मग त्याचं आपल्याला स्मरण ठेवलं पाहिजे, त्याच्याकरता आपल्याला काही ना काहीतरी केलं पाहिजे. आणि मग सामान्य माणसं आहेत, सामान्य माणसाची गरजा काय असतात? बरोबर. माझ्या मुलीचं लग्न व्हावं, मुलाचं लग्न व्हावं, मुलाचं शिक्षण व्हावं, मला नातू व्हावा, हे सामान्य माणसाचे, आणि त्यातच त्यांना आनंद आहे. पण त्यांचा आनंद त्यात असला तरी अशा गोष्टीची कृपा केल्यावर ती मंडळी या परमेश्वरी साधनेकडे वळतात. आणि परमेश्वरी साधनेकडे वळले की सृष्ट शक्ती निर्माण होते. बरोबर. ही सृष्ट शक्ती आपल्याला कायम जागृत ठेवायची, त्याच्याकरता हे सगळं तरी. आणि आज माझ्याच गुरुदेवांनी केलं नाही, आजपर्यंत सर्व संतांनी, सर्व महात्म्यांनी, सर्व सत्पुरुषांनी हेच केलेलं. काय मग ते ज्ञानेश्वर माऊली असतील, तुकाराम महाराज असतील, स्वामी समर्थ असतील, श्रीधर स्वामी असतील, या सगळ्या लोकांनी, गजानन महाराज आहेत, या सगळ्या लोकांनी या सामान्य लोकांना एक आधार दिलेला आहे. हे आधारवड आहेत सामान्य लोकांचे. आणि सामान्य जायचं कुठं? तर ते या करता. आणि हे फक्त आपल्या इथंच आहे असं नाही, जगात सर्वत्र या पद्धतीची शक्तीची उपासना व्हावी ही या नियतीची एक योजना असते. बरोबर. आणि ती नियती अशा सत्पुरुषांकडनं ते पूर्ण करून घेते. म्हणून जागोजागी असे सत्पुरुष का निर्माण होतात? काय जागोजागी निर्माण होतात कारण एवढे लोक आहेत, त्यांना ते पुरलं पाहिजेत, बाकी काय. तर अशा पद्धतीचं सद्गुरूंचं जे कार्य होतं, तर त्या कार्याबरोबर सामान्य लोकांवर त्यांनी कृपा केली, माझ्यासारख्या लोकांवर कृपा केलेली आहे. आत्ता ज्या ताई म्हणल्या श्रेष्ठ आणि काय ज्येष्ठ, तर श्रेष्ठ आणि ज्येष्ठ नाही, फक्त त्यातला जो गुरुकृपांकित हा शब्द फक्त खरा आहे. गुरुकृपांकित हाच शब्द खरा आहे. मी केवळ गुरुकृपेचा धनी आहे, बाकी काही नाही. या ठिकाणी गुरुदेवांचं उपदेश जो करत होते, तर मी नेहमी सांगतो, दूध तापवण्यापासून मोक्षापर्यंत सगळं त्यांनी यात सांगितलेलं आहे. आणि कुठे सांगितलंय तर गुरुदेवांनी कधी लेखणी हातात घेऊन लेखन केलेलं नाही. त्यांनी कुठला ग्रंथही वाचलेला नाही आहे, कुठलाही ग्रंथ वाचला नाही, कुठलाही अभ्यास केलेला नाही आहे. पण त्यांच्या मुखावर सरस्वती होती, जिभेवर सरस्वती होती. याचं कारण त्यांना जो ईश्वरी साक्षात्कार झाला होता, श्रीगुरूंचा जो साक्षात्कार झाला होता, त्यामुळे त्यांची प्रज्ञा जागृत झाली होती. आणि ज्यांची प्रज्ञा जागृत होती त्यांना कुठलाही अभ्यास करावा लागत नाही. त्यामुळे सद्गुरू नगरमध्ये 74च्या नंतर संध्याकाळच्या वेळेस काही निवडक भक्तांच्या बरोबर काही गोष्टी सांगत असत, उपदेश करत असत. त्याला ज्ञानसत्राच्या बैठका असं नाव दिलेलं आहे. या ज्ञानसत्राच्या बैठकात जे साधारणपणे या मार्गातले उत्सुक भक्त मंडळी आहेत,
त्यांना तिथं बसायला परवानगी होती. आणि मग सद्गुरू हे काही कोणी प्रश्न विचारत असेल किंवा स्वतःहून व्यक्त होत असत. आणि व्यक्त होत असताना मी आत्ता सांगितलं त्यांनी कधी पेन हातात घेतलेलं लिहिलेलं नाही आहे. पण मग हे कोणी लिहिलं तर त्यावेळेस त्या नगरमध्ये एक दोन भक्त होते. मला वाटतं त्यांचं संघराजा का बंधू, एक रसिकभाई आणि एक बटुकभाई अशी त्यांची नावं पण आहेत. महाराष्ट्रीयन नव्हती ती नाही, लोकं. ही राजस्थानी म्हणजे मारवाडी समाजातले असावेत असं मला एक्झॅक्टली माहित नाही, कारण आपण कधी कोणाला काही जात धर्म विचारत नाही. त्यामुळे ते फक्त पण ते मारवाडी समाजातले असावेत असं मला वाटतं. आणि त्यांचा ऑटोमोबाईलचा मोठा व्यवसाय पण नगरमध्ये होता. हे दोघंही भाऊ बंधू निष्ठेने यायचे. त्यांचं कुटुंबही त्या ठिकाणी निष्ठेने यायला लागलं. आणि मग गुरुदेव जे सांगतात ते त्यांनी त्यांच्या डायरीत रोज नोंद करायला सुरुवात केली. आणि मग या दोन नॉन महाराष्ट्रीयन लोकांनी जे काही लेखन करून घेतलं, मग त्याच्यावर काही संस्कार करून पहिल्यांदा गुरुवाणी हे पुस्तक तयार झालं. मग गुरुवाणीचे जवळजवळ आता मोठं 22 भाग प्रसिद्ध झाले. 18 आहेत का? 18 भाग प्रसिद्ध झालेत. म्हणजे एक भाग हा प्रसिद्ध होत गेला. सद्गुरूंनी जे सांगितलंय ते जसं ते बोललेत तसं त्या गुरुवाणीमध्ये उद्धृत केलेलं आहे. आणि ह्या गुरुवाणीची जेवढी पुस्तकं आहेत त्या प्रत्येक पुस्तकाच्या शेवटच्या बाजूला विषय सूची दिलेली. कोणत्या पुस्तकात कोणत्या विषयाबाबत सद्गुरूंनी मार्गदर्शन केलंय ते पण त्यांनी दिलेलं आहे. त्याच्यानंतर अमृत कलश नावाची पुस्तकं तयार केली. पण अमृत कलश हे थोडं एडिटिंग केलेला भाग आहे. गुरुवाणीमध्ये जे निर्णया ठिकाणी स्कॅटर्ड उपदेश आहे, तो स्कॅटर्ड उपदेश हा त्या ठिकाणी विषयवार एकत्र केलाय. त्या ठिकाणी विषयाची सूची पण दिलेली आहे आणि त्या विषयावर तो एकत्र केलेला आहे. बरोबर. म्हणजे आता तुमच्याकडे एक जरी गुरुवाणीचं पुस्तक असेल, त्या गुरुवाणीच्या पाठीमागच्या बाजूला जी काही निवड विषयाची सूची दिली आहे ते तुमच्या हातात असेल आणि आपण प्रपंचक माणसं, आपल्याला काही अडचण निर्माण झाली, आपल्याला काही वाटलं बाबा हे कसं काय, तर तो हाताळलं पुस्तक, ती निवड सूची, तो कुठल्या पुस्तकात त्यात मार्गदर्शन केलं हे आपल्याला कळतं. तू गुरुवाणीचा भाग आपण वाचला की आपल्या शंकेचं निरसन होतं. अशा पद्धतीचं ते आहे. त्याच्यानंतर मग या गुरुवाणीतनं आमच्या नगरला सद्गुरूंच्या संकल्पनेने एक त्रैमासिक सुरू झालं. श्री गुरुसेवा जे त्रैमासिक आहे हे नगरमध्ये जे काही दत्तात्रय दिवसात चाललंय त्याचं ते वार्तापत्र आहे असं अजिबात नाहीये. त्या वार्तापत्राचा तिथं काय चाललंय हे 1-2 पानाचं वार्तापत्र आहे, पण त्याच्यामध्ये आध्यात्मिक क्षेत्रातल्या निरनिराळ्या बाबीतलं मार्गदर्शन तज्ञ लोकांकडनं करून घेतलं. आणि ही सद्गुरूंची कल्पना होती. सद्गुरूंची जी कल्पना होती, मग त्यात अनेक श्रेष्ठ ज्येष्ठ व्यक्तींनी, अनेक म्हणजे सुशिक्षित लोकांनी, आपले सुद्धा लेख आहे त्याच्यामध्ये. माझा लेख म्हणजे गुरुदेवांच्या बद्दल आले. पण बाकी आता तुम्ही म्हणलं मग समुद्र मंथन हा विषय, समुद्र मंथन या विषयावर त्यांनी दिलेलं आहे, देवी पुराणावर दिलेलं आहे. म्हणजे अनेक विषय त्या ठिकाणी हाताळलेले आहेत. आणि त्या ठिकाणी गुरुदेवांचा जो उपदेश आहे तो काही ठिकाणी येतो. गुरु दत्त देवस्थानचे काही वार्तापत्र ते 2 पानात येतं आणि बाकीचा सगळा अनेक सत्पुरुषांची तिथे माहिती दिली. अनेक सत्पुरुषांची माहिती दिली. बोल अमृताचा आहे. आणि अनेक म्हणजे या क्षेत्रात जे निर्णय आध्यात्मिक पुरुष होऊन गेले त्यांची देखील माहिती आपण या ह्याच्यात दिलेली आहे. वर्षभर देवस्थानमध्ये काय उत्सव साजरे केले जातात त्याचं पण हे देतो. आणि मग म्हणजे हे म्हणजे मला काय म्हणायचंय, दत्तात्रय निवासाचं ते वार्तापत्र नुसतं नाही, त्याच्यातनं आध्यात्मिक माणसाची भूक शमवावी अशा तऱ्हेचं साहित्य त्या ठिकाणी आपण छापतोय. आणि त्याचे संपादक हे निश्चितपणे आमच्या भक्तमंडळींपैकीच जे असतील तेच असतात. त्या भक्तमंडळींपैकी काही जे या क्षेत्रात काम करणारी मंडळी आहेत त्या आहेत. सध्या मला वाटतं आमच्या जोगळेकर मॅडम ते काम बघतात. आणि मला वाटतं वर्षभरामध्ये आपल्याला चार वर्षभरात म्हणजे त्रैमासिकच आहे. 4 येतात. आणि महाराष्ट्रामध्ये जर वर्गणी 200 रुपये आहे आणि महाराष्ट्राच्या बाहेर जर
कुरिअरनी ते येऊ शकतं घरी आपल्या. हा. 300 रुपये आहे. 300 तर आता हे एक जे त्रैमासिक जे आहे त्याविषयी एक मी तुम्हाला हे सांगते, म्हणजे मला आलेला अनुभव सांगते. आता ज्या वेळेला म्हणजे मला स्वतःला काही प्रवचनाची कीर्तनाची तयारी करायची असेल, काही विषय सुचत नसेल, तर बरोबर जे त्रैमासिक येतं ना उघडावं त्याच्यामध्ये तो विषय मिळतो. म्हणजे मला तर या त्रैमासिकामध्ये जी ज्ञानाची भूक असते ना, आपल्याला काही प्रश्न अडतात दैनंदिन जीवनामध्ये, त्या प्रश्नांची सगळ्या प्रश्नांची उकल ह्या त्रैमासिकामधनं, गुरुसेवा त्रैमासिकामधनं होते. म्हणजे माझ्यासाठी तर बाकीच्या ग्रंथांपेक्षा हा खूप अनमोल असा ग्रंथ आहे. आणि या संदर्भातला एक सुंदर अनुभव मी तुम्हाला सांगते की 3 वर्षापूर्वीची घटना आहे. पास्ट लाईफ रिग्रेशन म्हणून एक कोर्स असतो. त्या कोर्सची मी एक पहिली लेवल झाली आणि मला आता दुसरी लेवल करायची होती. आणि पहिली लेवल ज्या वेळेला मी पूर्ण केली, ज्यांच्याकडे आम्ही हा कोर्स केला, त्यांच्या ज्या गुरु होत्या त्या परमपूज्य मालती देवी, मिरजला त्यांचा मठ आहे. त्यांचा फोटो तिथे होता. तो फोटो बघितल्यानंतर त्यांच्याविषयी मला कुतूहल निर्माण झालं की परमपूज्य मालती देवी जी कोण आहेत. आणि मध्ये एक 8-10 दिवस गेले असतील, त्याचं दुसरी बॅच सुरू होणार होती. मला त्याला ॲडमिशन घ्यायचं होतं, पण मनात द्विधा मनस्थिती होती, खरंच आपण हा कोर्स करावा की नाही करावं. आणि मी तुम्हाला आश्चर्य सांगते, माझ्याकडे त्रैमासिक आलं आणि त्या त्रैमासिकामध्ये सत्पुरुषांचा जो परिचय येतो, विभूती परिचय, जो विभूती विशेष असतं, त्याच्यामध्ये परमपूज्य मालती देवी म्हणजे अक्षरशः काका अंगावर रोमांच उभे राहिले की सद्गुरू, मला यांच्याविषयी काही माहित नव्हतं, मला ज्यांच्याकडे कोर्स करायचा आहे त्यांची माहिती सद्गुरू आपणच मला पुरवत आहात. मला खूप मी त्या दिवशी आनंद झाला आणि मी त्या दुसऱ्या बॅचमध्ये ॲडमिशन घेतलं आणि म्हणजे पूर्ण मालती देवींविषयी मला माहिती मिळाली. आणि आता मी तुम्हाला पुन्हा एक अनुभव सांगते की आता 15 दिवसांपूर्वी मी मिरजेला जाऊन आले आणि मालती देवी, परमपूज्य मालती देवींच्या आश्रमात भेट देऊन आले. आणि जी अनामिक ओढ लागते आपल्याला सत्पुरुषांना भेटायची, ती अशी गुरुदेव अशा विविध मार्गांमध्ये, म्हणजे हे ग्रंथ जे आहेत ना, वाङ्मय रूपाने सद्गुरू या ग्रंथांमध्ये वास करतायत. नाही, आणि अनेक जे नामवंत लोक आहेत, बरोबर, म्हणजे मोठ्या मोठ्या पदांवर काम करणारी मंडळी आहेत, तर त्यांच्याही मुलाखती या ठिकाणी प्रसिद्ध करतात. आणि ती मंडळी त्या क्षेत्रात काम, अनेक सायंटिस्ट आहेत, कुठल्या तरी विद्यापीठाचे कुलपती असतील, या मंडळींनी त्या पदावर काम करत असताना देखील जी श्रद्धा जोपासली आहे त्याच्याबद्दल देखील त्यांनी मुलाखती आपण घेतलेल्या आहेत. म्हणजे या ठिकाणी सर्वसामान्य आध्यात्मिक भूक भागवण्याच्या दृष्टीने बरंच आपण साहित्य त्याच्यामध्ये येतं. आणि असाच एक आता अजून एक प्रसंग सांगते. हे नारद भक्ती सूत्र आहे, म्हणजे भक्तीची सगळी एक नावच पुस्तकाचं, एक आनंद यात्रा, नारद भक्ती सूत्र एक आनंद यात्रा आहे. तर मी कीर्तन विशारदचा अभ्यास करत असताना आम्हाला नारद भक्ती सूत्र होती आणि बाई छानच शिकवत होत्या, पण एक असं हे होतं की नारदांविषयी किंवा ही भक्तिसूत्र नेमकी आम्हाला थोडी एक 10-12च होती, पण हे सगळं जाणून घ्यायचं होतं. आणि अशातच देवस्थानला, नगरला जाण्याचा योग आला आणि तिथे हातपाय धुतले, नंतर समोर स्टॉल असतो आपला, तिथे नारळ वगैरे घ्यायला मी गेले तर समोरच नारद भक्तिसूत्र होतं. म्हणजे मनामध्ये प्रश्न निर्माण व्हावा आणि समोर गुरुदेवांनी ते पुस्तक ठेवलं. काय तुम्ही कीर्तनकार आहातच आणि कीर्तनकारातले आद्य कीर्तनकार कोण आहेत तर नारद मुनी. खरंय खरंय, नारद मुनींनीच ही कीर्तनाची परंपरा सगळी सुरू केलेली आहे, त्यामुळे ते त्यातले आद्य गुरु आहेत. बरोबर, त्यामुळे तुम्हाला आमच्या गुरुदेवांनी ती भेट दिलेली आहे. बरोबर आहे. म्हणजे तुमच्या मनातल्या इच्छा, बरोबर, सामान्य माणसाच्या मनातल्या इच्छा, खरंच गुरुदेव कशा मनकवडे आहेत गुरुदेव आपले. आपल्याला तर 35 वर्षाचा सहवास लाभला, आम्हाला तर 2च वर्ष लाभला. अंतर्यामी आहेत. प्रत्येकाच्या मनात काय चाललं, त्यांनी परवा कुठतरी सांगितलंय की मला तुमच्या सगळ्यांच्या मनात काय चाललंय ते कळू शकतं, कळतंय. अर्थात ते काय प्रत्येक वेळेस ते बोलून दाखवत नाहीयेत, बरोबर आहे, पण जेव्हा त्यांना त्याची गरज पडते तेव्हा ते सांगू शकतात. बरोबर आहे, बरोबर आहे. आता हे वेद चतुष्टय म्हणून आहे पुस्तक बघा. आणि कसं होतं की आपल्याला हे 4 वेद आहेत, 4 वेदांचा जर अभ्यास करायचा ठरवलं आपण तर आपलं आयुष्य सुद्धा शक्य होणार नाही, शक्य नाही. तर सामान्य माणसांना वेदांविषयी जाणून घेण्याची जी जिज्ञासा असते ते ह्या वेद चतुष्टय या पुस्तकामधून ती जिज्ञासा पूर्ण होऊ शकते. किंवा कोणी कीर्तनकार, प्रवचनकार असतील, त्यांना ह्या पुस्तकांचं, ही जी सगळी प्रकाशन, म्हणजे आपली जी प्रकाशित झालेले पुस्तक आहेत, ग्रंथ आहेत, त्यांचा खूप उपयोग होऊ शकतो.
आणि अजून एक हे आहे बघा, हे रासलीला. रासलीला म्हणून अगदी छोटेखानी इतकं सुंदर पुस्तक आहे की श्रीकृष्ण म्हटलं की त्या लीला म्हटलं की गोप गोपिका आणि एक नकारात्मक सूर आपल्याला सगळीकडे बघायला मिळतो. म्हणजे श्रीकृष्ण तसं नाही, नकारात्मक नाहीये. मग श्रीकृष्णांच्या या हे आपण चेष्टा म्हणून बघतो. हो हो आपला हिंदू धर्म हे आपल्या धर्मातले लोक एवढे भोळे आहेत की ते आपल्या देवाची चेष्टा करतात. बरोबर, म्हणजे एवढे लोक आहेत. बाकीच्या धर्मात त्यांच्या आराध्य देवतेची चेष्टा केलेली त्यांना आवडत नाही. बरोबर, पण आम्ही एवढे बरोबर शहाणे आहोत म्हणा की आपण आपल्या देवाची टिंगल टवळी करू. बरोबर. वास्तविक आता गोकुळात जेव्हा श्रीकृष्ण राहिले तेव्हा त्यांचं वय काय होतं, ते बालस्वरूप होते, शिशुस्वरूप होते. ते जे रासलीला आहे पुस्तक, याच्यामध्ये अगदी छोटेखानी इतकं सुंदर पुस्तक, एकदा वाचायला बसलो ना की पूर्ण ते वाचून होतं आपल्या एका बैठकीमध्ये. म्हणजे ज्या गोपिका आहे, श्रीकृष्ण आहे, जे आपल्या गैरसमज आहेत समाजामध्ये, जसं आपण म्हटलं चेष्टेने घेतात लोक, ते न घेता श्रीकृष्ण म्हणजे नेमकं काय हे आपल्याला या रासलीला पुस्तकातनं कळतं. सद्गुरूंनी त्याबद्दल वेळोवेळी हो सांगितलं की ते बालवयातलं हा भाग. खरंय. आणि आता बालवय मगाशी मी सद्गुरूंच्या बद्दल जेव्हा म्हटलं हो की देहभावना जागृत होण्याच्या आधी बरोबर. त्यांना देवाने आपलंसं केलं. तसंच भगवान श्रीकृष्णांच्या तेव्हा देहभावना जागृत झालेल्या नव्हत्या. हो 7व्या-8व्या वर्षी ते हे केलेलं आहे. त्यावेळेस त्यांनी गुरुदेवांनी आम्हाला सांगितले किंवा आपल्या पुराणात सांगितलेलं आहे हो की प्रभू रामचंद्रांच्या काळात जे ऋषीमुनी होते हो त्यांना देवाला आलिंगन देऊन दर्शन घ्यायचं. पण प्रभू रामचंद्र हे राजा होते आणि राजाला मर्यादा असतात, त्यांना तसं करता येत नाही. म्हणून त्यांनी तेव्हा आश्वासन दिलं की पुढच्या जन्मात आपण करू. आणि मग पुढच्या जन्मात हे ऋषीमुनी हे गोपिकेच्या जन्मात आले आणि रामराय हे भगवान श्रीकृष्णाच्या जन्मात आले आणि मग त्या ठिकाणी हे त्यांची रासलीला झालेली आहे. ही त्यातली बेसिक. बरोबर. मग हे सगळे जे गोष्टी आहेत ना, आपल्याला हे पुस्तक वाचल्यानंतर हे जर आपल्या संग्रही असेल तर निश्चितच आपल्याला कमीत कमी आपल्या धर्माची आपल्या याची जी विटंबना लोक करतात ती तरी होणार नाही असं आपण आशा करूया. पण फारसं काही मी काही त्याच्याबद्दल होपफुल नाही, पण आपल्याकडे देवा धर्माची हेटाळणी करण्याचा एक केस आहे. एक प्रसंग सांगावासा वाटतो या निमित्ताने. आमचे एक कीर्तनकार आहेत, त्यांनी एक असा छान अनुभव सांगितला की वृंदावन मध्ये ज्या वेळेला श्रीकृष्णाला मथुरेमधनं घेऊन गेला वसुदेव नंद बाबांकडे ठेवायला, आणि त्या वेळेला श्रीकृष्णाला ठेवलं आणि टोपलीमध्ये कोणाला घेऊन गेला, योग मायेला. म्हणजे त्या वृंदावन मधली किंवा त्या गोपिका जिथे राहत होत्या त्या गावामधले जी माया होती तोच वसुदेव घेऊन गेला होता. म्हणजे जिथं माया नाही तिथं काय राहतं, ज्ञानच राहतं. म्हणजे ही सगळी गोपिका ज्ञानी मंडळी झालेली होती, ज्ञानी होती, मायाच नव्हती तिथे. म्हणजे खरं बघितलं तर. पण कसं होतं, मग हे जे ज्ञान आपल्याला हवं असतं ना, ज्या वेळेला आपण अशी सद्गुरूंची मुखामधनं जी वाणी प्रसृत होते, अमृतवाणी प्रसृत होते, लोक लिहून घेतलेलं आहे आणि ते अशा ग्रंथांच्या रूपात जेव्हा उपलब्ध होतं त्यातनं आपल्याला खरं मार्गदर्शन मिळतं. आता हे 2 ग्रंथ आहेत माझ्या समोर, नित्य गुरुवाणी आणि श्री रामकृष्ण उवाच. काका याविषयी सांगा. आता हे नित्य गुरुवाणी घेऊयात आधी आपण. आता या ठिकाणी हे नित्य गुरुवाणी जर आपण पाहिलं तर आपण गुरुवाणीचं आता महत्त्व तुम्हाला सांगितलं तुम्ही. त्या गुरुवाणीमध्ये जे दिलेलं आहे तर ती पुस्तकं फार मोठी आहेत आणि आपल्याला रोज वाचन काही जमणार नाही आहे. मग अशा वेळेस जसं आपण पोथीचं एखादं पान वाचतो तसं जर या गुरुवाणीतलं रोजच्या करता एक पान केलं तर ते लोकांना वाचणं सहज शक्य होईल. ह्या संकल्पनेतनं ही आलेलं आहे आणि इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे आपण केलेलं आहे, इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे केलेलं आहे आणि त्या ठिकाणी गुरुवाणीतलाच हा उपदेश आहे. पण एक सकाळी उठल्यावर 2 मिनिटात वाचलं की आपल्याला, ज्याला मी बॅटरी चार्जिंग म्हणतो, ही बॅटरी आपली चार्ज होते. सद्गुरूंच्या मुखातनं आलेलं हे आपण वाचलंय की मग त्या दिवसाची आपली बॅटरी चार्ज झाली. मी आज देखील रोज सकाळी ती जी क्लिप येते ती पहिल्यांदा उठल्या ऐकतो. मी पण ऐकते. त्याच्यानंतर मग बाकी पुढचं सगळं काम करायचं असं ठरवलंय. तर या नित्य गुरुवाणीमध्ये तेच आहे. आणि दुसरं जे पुस्तक आहे रामकृष्ण उवाच. आता रामकृष्ण उवाच आणि गुरुवाणी हे कंटेंट सेमच, फक्त इथं काय केलंय आपण
साधारणपणे त्यांचं हे मराठी कॅलेंडर प्रमाणे तिथी वाईज बरोबर. आपण हे केलेलं चैत्र, आहे वैशाख आणि हे जानेवारी, त्याप्रमाणे फेब्रुवारी. हे केलेलं आहे. आणि या ठिकाणी सगळे विषय आलेले आहेत. बरोबर. गुरु असेल, गुरुकार्य असेल, सत्संगाचं हो. महत्व असेल, बरोबर आहे. संवत्सर म्हणजे काय, सुप्त अंतशक्ती म्हणजे काय. सणांची म्हणजे मी माहिती तुम्हाला मगाशी जे बोललो की दूध तापवण्यापासून मोक्षापर्यंत जे काही गुरुदांनी आम्हाला जन्मापासून ज्ञान दिलेलं आहे मृत्यूपर्यंत. ते सगळं जे दिलेलं सगळं. आहे ते या ठिकाणी आपल्याला आहे. बरोबर आहे. आणि मग रोज एक 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 वाचावं या कल्पनेतनं ही बरोबर आहे. सगळी वाङ्मय आपलं बरोबर तयार आहे. झालेलं म्हणजे आहे. यामध्ये आणि देवपूजा हे कशी करावी, देवपूजा. आपलं देवघर कसं असावं, संध्या कशी करावी, सण कसे साजरे करावे, नवरात्र आणि कसं असावं, म्हणजे सगळीच याच्यामध्ये सगळ्या माहिती आहे. गोष्टी जसं धार्मिक गोंदवलेकर महाराजांचं प्रवचन आहे 365 प्रवचन, तसंच हे 365 दिवसांचं गुरुदेवांचं मार्गदर्शन अगदी छोट्या छोट्या एक एक पानांमध्ये बरोबर आहे. आहे. आणि आपण आजकाल महिला गर्भसंस्कार म्हणून बरेच कोर्सेस लावतात, क्लासेस जॉईन करतात आणि मोठी मोठे त्यांना ते दिलं जातं की हे वाचा, ते वाचा, हे बघा, ते बघा. तर मी तुम्हाला सांगते मी ज्या वेळेला गर्भसंस्कार म्हणतात ना, तर मी प्रेग्नंट असताना हे नित्यगुरुवाणी वाचत होते काका. आणि याची कृपा म्हणजे ज्या वेळेला मी माझ्या मुलीला महाराजांच्या समोर म्हणजे दर्शनासाठी गेले आणि महाराजांच्या तेव्हा महाराज होते ठेवलं, त्यावेळेला महाराज त्या निमित्ताने माझ्याशी बोलले. तर मला कुठेतरी असं झालं की आपण नित्य गुरुवाणी वाचत होतो ना, म्हणून गुरुदेव माझ्याशी बोलले. म्हणजे जर का खरंच गर्भसंस्कार हवे असतील तर त्या सगळ्या महिलांनी नित्य गुरुवाणी वाचावं. कारण की दैनंदिन जीवनामधलं आपण कसं महिलांनी वागलं पाहिजे, आपल्या मुलांनी कसं वागावं, घरातल्या कर्त्या पुरुषांनी कसं वागावं, एखादा सण साजरा करत असताना तो कशा पद्धतीने करावा, शास्त्रशुद्ध पद्धतीने, धर्माला अनुसरून कसा करावा. कारण की काय होतं, कधी कधी ना वडीलधारी मंडळी आपल्या घरात असतात पण त्यांना सुद्धा नेमकं शास्त्र काय ते माहित नसतं. नाही, बऱ्याच वेळा बरोबर आहे, अगदी त्याही चुका होत असतात त्यांच्याकडनं आपल्याला सुद्धा. अगदी शास्त्रशुद्ध काहीच माहित नसतं. मग हे त्यावेळेला हे आपल्याला हे रामकृष्ण श्री रामकृष्ण उवाच आणि नित्य गुरुवाणी, मी तर म्हणेन की सगळ्यांच्या घरी हे हवं पुस्तक, सगळ्या आपल्या भक्तांच्या घरी हवं हे पुस्तक. जरूर आपण जेव्हा स्टॉलला भेट द्याल त्यावेळेला हे पुस्तक जरूर खरेदी करा. यानंतर हे जे आहे सद्गुरु संवाद याविषयी काकात आपण बघूया. आमच्या सद्गुरूंकडे म्हणजे बरेचसे भक्त हे अर्थार्थी होते. त्यांच्या प्रपंचातल्या अडचणी आहेत म्हणून ते जवळ, मी देखील त्यातलाच आहे. मी त्याला काही हे नाही, अपवाद नाही. तर आपला प्रपंच सुखाचा व्हावा म्हणून आम्ही या गुरुचरणाची कास धरलेली ही मंडळी होती. पण काही त्यातूनही ज्ञानीजन त्या ठिकाणी होते. काही जणांना त्यातली उत्सुकता असायची. त्याच्यामध्ये आमच्या पुण्यातले जयंतराव फाटक असतील, तर मला सगळ्यांची नावं सांगता येणार नाहीत, पण जयंतराव फाटकाचं मी का सांगतो की जयंतराव फाटकाचा माझाही सहवास आमच्या घरी गुरुदेव यायचे तेव्हापासून असायचा. आणि जयंतराव फाटक गुरुदेवांशी एवढे बोलायचे की आम्हाला बाकीच्या लोकांना काही बोलताच येत नाही गुरुदेवांशी. त्यामुळे आम्हाला बऱ्याच वेळा मला तर जयंतरावचा राग यायचा. पण जयंतरावांची जी विचारणी जी होती त्यांनी बऱ्याच ठिकाणी गुरुदेवांना बोलतं केलं की मला पुढे नंतरच्या वयात कळलं. बरोबर आहे. आणि जयंतरावांचा जरी मला तेव्हा राग येत होता तरी जयंतरावांचा माझा स्नेह फार होता. जयंतरावांनी मला गुरुदेवांच्या बद्दल अनेक गोष्टी शेअर केलेल्या आहेत आणि माझं त्यांचं उत्कृष्ट संवाद होता. पण त्यावेळेस असं वाटायचं की एवढं काय बोलतात, एवढं काय बोलतात. म्हणजे आपण कसं डॉक्टरकडे गेलो आणि बाहेर थांबलो की तो जो आतला पेशंट आहे तो एवढ्या गोष्टी डॉक्टरला विचारतो की आपण कंटाळतो. तसंच होतं. आमचे गुरुदेव डॉक्टर आणि आमचे जयंतराव पेशंट, असाच तो भाग होता. पण तो पेशंट देखील एवढा ज्ञानी होता की त्यांचा याचा पण अभ्यास होता भविष्याचा. या सगळ्या ह्याच्यातनं ते गुरुदेवांना बोलतं करायचे. तर त्याच धर्तीवर हे जे वदी कुलकर्णी नावाचे ग्रहस्थ प्रोफेसर वदी कुलकर्णी, हे मला वाटतं मराठी विषयाचे प्रोफेसर होते आणि पुणे विद्यापीठात ते कार्यरत होते. तर यांचा आणि गुरुदेवांचा हा योग आला एकदा. आणि हा योग आल्यानंतर वदी कुलकर्णी हे गुरुदेवांचे शिष्य झाले, भक्त झाले. आणि त्याच्यानं मग वदी कुलकर्णीचा जो अभ्यास होता, आता मी जयंतरावांनी जसं बोलतं केलं तसं वदी कुलकर्णी देखील गुरुदेवांना बोलतं केलेलं आहे. अनेक प्रश्न त्यांनी विचारून हा गुरुसंवाद म्हणजे तेच आहे. आणि दर मला वाटतं ठराविक इंटरव्हलला वदी कुलकर्णी पुण्याहून नगरला जायचे आणि दुपारी 2-3 तास गुरुदेवांची त्यांची एक बैठक व्हायची. आणि त्या बैठकीत ते निरनिराळे प्रश्न वदी कुलकर्णी त्यांना विचारायचे आणि सद्गुरू त्याचे
उत्तर द्यायची, असा हा सद्गुरू संवाद आहे. खरंय खरंय. म्हणजे याच्यामध्ये आध्यात्मिक मार्गाबद्दल बरंचसं मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे. म्हणजे निर्णयाविषयी त्यांनी हे केलेले हाताळलेले आहेत. हाताळलेले. म्हणजे गुरु शिष्य संवाद आहे. जसं गीतेमध्ये श्रीकृष्ण अर्जुन आहे, दासबोधामध्ये समर्थ रामदास स्वामी आणि कल्याण स्वामी आहे. या म्हणजे ठिकाणी- आता हे तुम्ही चालतोय संजीवन समाधी म्हणजे काय, हा, इथपासून आहे. बरोबर आहे, संजीवन बरोबर. समाधी असेल, मला धर्म म्हणजे काय, अवतार म्हणजे काय? जीवसृष्टी म्हणजे काय, हा. नवविधा भक्ती म्हणजे काय, हम्म. हे सगळं त्या बरोबर. मला वाटतं सर्वसामान्यांना जी प्रश्न पडतात, माझं काही चुकत नसेल हा. तर वदी कुलकर्णींचा ज्ञानेश्वरीचा पण अभ्यास चांगला होता. बर बर बर. ज्ञानेश्वरचा त्यांचा अभ्यास चांगला होता. आणि ज्ञानेश्वरांच्या आता संजीवन समाधी म्हणजे तोच विषय आहे. हो तर संजीवन समाधी पहिल्यांदा ज्ञानेश्वरांनी घेतलेली आहे. हो हो, आणि हे आजही तिथे त्यांची शक्ती रूपाने बरोबर ते आहे. कार्यरत आहे. बरोबर आहे. म्हणजे आपल्या- असं हे सद्गुरू- हा असा सद्गुरू ग्रंथ संवाद आहे. त्यामुळे अध्यात्मात ज्यांना जे आपल्याला काही प्रश्न करायचं पडतात आहे, त्याची उकल ह्या त्याची उकल पुस्तकाच्या यातनं माध्यमातून होऊ होऊ शकते. नंतर उपनिषद, मगाशी मी जे म्हणाले की आपल्याकडे हे 4 वेदांचं जे होतं, वेद चतुष्टय. आता त्यातला वेदांविषयी तर उपनिषद. आता उपनिषदांविषयी जाणून घ्यायचं असेल आपल्याला, आपण सगळे उपनिषद बघू शकत नाही हो. ते बघायचं म्हटलं तर आयुष्य सुद्धा आपलं कमी पडणार आहे. त्यामुळं एक सर्वसामान्य माणसाला किंवा एखाद्या जिज्ञासूला जी इच्छा असते वेदांविषयी, उपनिषदांविषयी, ती यातनं मिळू शकते. आणि जे नवोदित प्रवचन कीर्तनकार आहेत, ज्यांना या व्यासपीठावर बसून काम करायचं आहे, त्यांच्यासाठी सुद्धा हे ग्रंथ निश्चित उपयोगी पडणार आहेत. त्यानंतर पुढचा जो आहे या ठिकाणी युगायुगातील अगस्त्य परंपरा याविषयी, हे धर्मदर्शन. आधी आपण धर्मदर्शन विषयी बोलूयात. खूप सुंदर पुस्तक आहे हे काका, मी वाचलंय. होय, धर्मदर्शन मध्ये देखील मला वाटतं सर्व चातुर्वर्ण्यापासून ब्रह्मचर्य आश्रम, जे चारी जे आपले पुरुषार्थ आहेत, या सगळ्या विषयाची त्यांनी माहिती या ठिकाणी दिलेली आहे. बरोबर. आणि ते एक धर्मदर्शन एक चांगलं हे आहे. बरोबर आहे. हे धर्म म्हणजे काय, यात भगवान श्रीकृष्णाचंच इथे चित्र दाखवलंय. हो हो हो. त्यात गीतेचा देखील त्यामध्ये थोडा उपदेशाचा बरोबर आहे, सार आलेलाच आहे. बरोबर आहे. असा आता आपण हे गुरु गौरविका, हे 4 पुष्प आहेत गुरु गौरविकेचे, याविषयी सांगा. आता गुरु गौरविका भाग 1 आपण, मला वाटतं 1993 साली सद्गुरूंची 60 शांत किंवा 61 म्हणतात, हो, ती आपण नगरमध्ये साजरी केली होती. मला वाटतं काहीतरी नोव्हेंबरमध्ये वगैरे म्हणतात, तारीख लक्षात नाही माझ्या. आणि त्यावेळेस त्यांची आपण रौप्य तुला केलेली होती. बर. आणि रौप्य तुला 2 दिवस तो कार्यक्रम, 2-3 दिवस तो कार्यक्रम होता. आणि आम्ही सगळे भक्त मंडळी तिथे हजर होते. त्या ठिकाणी त्यावेळेस राम शेवाळकर, प्रोफेसर राम शेवाळकर, हो, हे बोलण्याकरता आलेले होते. बर. आणि राम शेवाळकरांनी त्याच्या आधी गुरुदेवांचा जीवनिकेचा अभ्यासही केलेला होता. आणि त्याच्यावरनं ते बोलले होते. त्या ठिकाणी त्या दिवशी संध्याकाळी आशा भोसले यांचं देखील मला वाटतं गायनाचा कार्यक्रम झाला होता. आणि त्याच समारंभात सद्गुरूंच्या विषयी भक्तांकडनं कृतज्ञता जे काही शब्द असतात, त्या शब्दाकरता ही गुरु गौरविका, गौरव नाही त्यांचा, गुरुचा गौरव करायचा आहे, पण निर्णय भक्तांनी या ठिकाणी आपले अनुभव, लेख प्रसिद्ध केलेले आहे, प्रसिद्ध दिलेले होते. आणि त्याचा अभ्यास त्या समिती, मला वाटतं त्या समितीमध्ये आमचे राव सर वगैरे होते. आणि आता कोण कोण सगळे होते मला माहित नाही, पण राव सर होते एवढं मला निश्चित आठवत आहे. आमचे राजाभाऊ भागवत देखील कदाचित त्यात असतील. तर या मंडळींनी त्या सगळ्या लेखाचा अभ्यास केला. त्या लेखाचे कंटेंट्स सद्गुरूंच्या कानावर घातलेत. आणि मग ही पहिली गुरुगौरविका त्या कार्यक्रमात प्रसिद्ध झाली. बर बर. म्हणजे एक खरं म्हणजे 60च लेख पाहिजे होते त्यात, पण ते थोडे जास्त लेख आहेत. 70 लेख असतील त्यात. ही 70 लेखांची एक चांगली पुस्तिका झालेली आहे. बरोबर आहे, काही हरकत नाही त्यात सांगायला. या पहिल्या ह्याच्यात माझा पण एक लेख आहे. हो, म्हणून तर आम्ही ज्येष्ठ श्रेष्ठ म्हणालो. ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नाही, तो देखील कसा आहे की काका तुम्ही प्रेरणा आहात आम्हाला. अविश्वासाबद्दल शिक्षा असंच त्याचं नाव आहे. म्हणजे सद्गुरूंच्या शब्दावर मी त्यावेळेस विश्वास ठेवला नव्हता, तर त्याची मला त्यांनी शिक्षा गमतीने
दिलेली होती आणि ती मी मान्य केली होती. म्हणजे मी आमच्या परीक्षांना बसत होतो आणि मला पेपर त्या परीक्षेला बसायचं का नाही, घरातल्या प्रॉब्लेम, वडील आजारी होते, वडिलांचा अभ्यास झालेला नाही. मी गुरुदांना विचारलं गेलो, नाही म्हणजे तू परीक्षेला बस. त्याच्यानंतर मी घरी आलो तर 2 नंबरच्या बहिणीच्या छातीवर गाठी झाल्या आणि त्यांचं ऑपरेशन करणं भाग होतं आणि ते माझ्या परीक्षेच्या आदल्या दिवशी ऑपरेशन ठरलं. आता म्हणजे काय करावं, इथं अभ्यास झालेला नाही, इथं ऑपरेशन, इथं बरं घरात मी मोठा असल्यामुळे सगळं करणं भागच आहे. शेवटी ते झाल्यानंतर ऑपरेशन संध्याकाळी झालं आणि 5-5:30ला आम्ही मोकळ्यानंतर रात्री 10च्या पॅसेंजरनी मुंबईला जायला निघालो. एक पोस्टकार्ड घेतलं, त्या पोस्टकार्डवर गुरुदांना पत्र लिहिलं की असं असं आहे, आपण सांगितलं म्हणून मी फक्त परीक्षेला चाललोय वगैरे. ते आम्हाला ते लिहायची सवय होती आणि ते पत्र पोस्टात टाकलं रेल्वेच्या, ते गुरुदांना पोचलं असेल. आणि मग नंतर मी पेपर, मला 3 पेपर चांगले गेले, 1 पेपर अवघड गेला. 1 पेपर अवघड गेला, मला पास होण्याची खात्री नव्हती आणि आपण गुरुची कृपा आहे म्हणून आपण पास व्हावं ही विनाकारण अपेक्षा आपण ठेवणं योग्य नाही असं मला वाटत होतं. बरोबर आहे, बरोबर. आणि मार्च महिन्यामध्ये मला वाटतं गुरुदेव माझ्या घरी दरवर्षी वेळे मुक्कामाला आले होते. मला त्यांनी विचारलं, काय रे प्रभू त्या परीक्षेत काय आलं तुझ्या? म्हटलं गुरुदेव ते काही अजून निकाल लागलेला नाही, पण म्हणजे मी काय पास होईल असं वाटत नाही मला. काय म्हणे, नाही म्हटलं मला 1 पेपर फार अवघड गेलाय, मी 60 मार्कातच सोडवले, 60 मार्कात 50 मार्क कसे काय मिळणार मला? तेव्हा म्हटलं मला काही फार वाटत नाही. आणि म्हटलं काय आहे की सध्या मला 8वा गुरु आहे, हे त्या ज्योतिषातलं 8वा गुरु आहे असं मी त्यांना म्हटलं. गुरुदेव अशाच काही बोलत नसतं, त्याने फक्त स्मित हास्य केलं आणि ठीक आहे म्हणे. मग त्याच्यानंतर महिन्यापर्यंत पैसे निकाल लागला आणि मी पास झालो चांगल्या मार्काने. मग ही त्यानंतर मग मी दुसऱ्या दिवशी नगरला गेलो, संध्याकाळी 7 वाजता गेलो, आरती वगैरे झालेली होती आणि गुरुदेव बसले होते. मग मी गेलो, म्हटलं काय बाबा आता यावेळेस आला तू? म्हटलं काय नाही गुरुदेव, ते निकाल लागला परीक्षेत. काय आलं? म्हटलं पास झालो. अरे तू नापास होणार होता ना, तुला 8वा गुरु होता ना, कसं काय पास झाला तू? मग ते म्हणले, मी जेव्हा तुला आशीर्वाद दिले तेव्हा तुझा माझ्या आशीर्वादावर विश्वास नव्हता का? तू हे वागलास, चुकीचं वागलास, 2 मुस्काट मारून घे. अरे बापरे. मग त्या सगळ्यांच्या समोर मी 2 मुस्काळात मारून घेतले, कारण गुरुदेवांची आज्ञा आहे. आणि मग त्याच्यानंतर मी जे पेढे ठेवले होते ते मी परीक्षा पास झालो म्हणून प्रसाद म्हणून तेच पेढे सगळ्या भक्तांना वाटले गुरुदेव. अरे बापरे. म्हणजे गुरुदेवाचं प्रेम किती आहे बघा. हो, म्हणजे म्हणून त्याला जे नाव आहे ते मी नाव दिलेलं नाही, ते नाव अविश्वास शिक्षा आहे, ते गुरुदेवांनी सुचवलं असेल किंवा या राव वगैरे मंडळींनी दिलं. म्हणजे आता ते रिमार्केबल नाव आहे मला असं वाटतं. माझ्या परवा युट्यूब चॅनलवर पण हा अनुभव सांगितला. बरोबर. नाही म्हणजे सगळ्या भक्त. आणि आता काय झालं, हे पुस्तक पहिल्यांदा प्रसिद्ध झालं, पण अनेक लोकांचे लेख आलेले होते, त्यांना जागाच नव्हती प्रसिद्धीला. मग आम्ही पुष्प 2 काढलं, 2 त्याच्यानंतर मला 4 पुष्प तयार काय आलं, पुष्प 2 काढलं. पुष्प 2 काढल्यानंतर देखील भरपूर लेख यायला लागले. पण मग त्याच्यानंतर हे छापायचं कसं काय असा एक सगळ्यांना प्रश्न पडला. आणि दरम्यानच्या काळात गुरुदेवांचं देहविसर्जन झालेलं होतं. मग काय करायचं, काय लोकांना काहीतरी व्यासपीठ लागतं. आणि मग या ठिकाणी पुण्यामध्ये एक सत्संग प्रकाशन आहे, जे मी रावांचा उल्लेख केला, ते जे राव आहेत आणि त्या मंडळींनी गुरुदेवांच्या आठवणी पुण्यात छापणं सुरू केलं होतं. आणि मग देवस्थाननी पण गुरुदेवांच्या आठवणी छापायला हे केलं. आणि मला वाटतं 22 साली पहिलं मला वाटतं छापलंय. 22 साली आलं ना, का 22 का 23 साली? 23 साली. 22 का 23 साली आपण त्याचा 3रा आणि 4था भाग प्रसिद्ध केले. बरोबर. काय या म्हणजे गुरु गौरविकेमध्ये सद्गुरूंच्या भक्तांना, म्हणजे आमच्या सगळ्या भक्तांना जे गुरुदेवांचे अनुभव आलेले आहेत त्या अनुभवाचं कथन त्या मंडळींनी जसं आलंय तसं केलं. बरोबर. सगळे आमचे भाबडे भक्त असतात आणि मग त्यांना जे काही वाटतं ते त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. बरोबर. आणि मी जे यूट्यूब चॅनल सुरू केलंय त्याच्यात देखील गुरुगौरविका आणि सत्संग प्रकाशनचे ज्या गुरुच्या आठवणी किंवा त्रैमासिक या जे काही गुरुदेवांच्याबद्दल भक्तांनी सांगितलेलं आहे ह्याचं वाचन करतो. आणि गुरुदेवांचे जे काही
निरनिराळे गुणवैशिष्ट्य आहेत, त्या गुणवैशिष्ट्याची लिंक करून तो अनुभव सांगायचा प्रयत्न करतो. बरोबर, ही मी बरोबर. सेवा म्हणून करतोय. बाकी काही बरोबर नाही. बरोबर. नाही, आणि पण हे हे जे अनुभव तो काही- गुरु गौरविका आपण जे म्हणाला ना, यामध्ये सगळ्या भक्तांचे अनुभव आहेत. आणि कसं होतं, ज्या वेळेला माणसाला जीवनामध्ये अनंत अडचणी येतात, प्रापंचिक पारमार्थिक सगळ्या प्रकारे त्रिविध तापाने मनुष्य पोळला जातो, त्यावेळेला त्याला कोणीतरी चांगलं मार्गदर्शन करणारं, कुठेतरी प्रेरणा हवी असते. तर मग अशा वेळेला जो भक्त निराश झालेला असेल, त्या साधकाने हे जर गुरु गौरविका यातले जर का लेख वाचले तर नक्कीच त्यांच्या पंखामध्ये बळ नाही, येईल, त्यात तुम्हाला सांगतो, निराशेचं रूपांतर आशेमध्ये होईल. मी तुम्हाला त्याच्यासाठी हे गुरु गौरविका ऐका ना. निश्चित उपयोगी होईल. बरोबर आहे. गुरु गौरविका 1 आणि 2 हा. हे गुरुदेवांच्या हयातीत घडलेल्या गोष्टी आहेत. हा हा पण ह्या 3 आणि 4 मध्ये गुरुदेवांच्या देह विसर्जनानंतर बरोबर आहे. जे लोकांना अनुभव आले हा. ते वैशिष्ट्य ते आहे. सुद्धा वैशिष्ट्य म्हणजे आहे. त्या बरोबर आहे. पहिल्या 2 पुस्तकापेक्षा देखील 3 मला आणि 4. याला 3 आणि 4 ला मी बरोबर आहे. जास्त प्रेफरन्स का देतो हा. की आज गुरुदेव देहाने तिथं नाहीये, 2 तप पण झाली शक्ती रूपाने तिथे आहेत. ह्याची ती साक्ष आहे. साक्ष आहे. ह्याची ती साक्ष आहे. ते जेव्हा हयात होते तेव्हा आम्ही त्यांच्या अवतीभोवतीच होतो. ते आम्हाला हो. शक्तीचा लाभ झालाच आहे. खरंच पण आहे. आजही ती शक्ती कार्यरत बरोबर आहे, आहे. बरोबर आहे. म्हणजे 3 आणि 4 3 आणि 4 मध्ये निर्णय त्याच्या भक्तांनी दृष्टीने. आणि अजूनही लोकांना हे अनुभव येत आहेत. म्हणजे हे जे स्थान आहे हे संजीवन स्थान आहे. हे संजीवन. आणि गुरुदेवांनी देह ठेवताना देखील आम्हाला सांगितलं होतं की मी शक्ती रूपाने इथेच राहणार आहे. इथंच राहणार आहे. मी शक्ती रूपाने इथेच राहणार आहे. मी कुठेही दुसरीकडे जाणार नाही. म्हणजे आणि गुरुदेवांनी मागेही सांगितलं, एकदा शक्ती निर्माण झाली की बरोबर. ती शक्ती विसर्जित होत होत नाही. नाही, होत ती नाही. शक्ती तिथं कायम असते. कायम असते. मग ते गाणगापूरचं स्थान असो, वाडीचं बरोबर. स्थान असो, नगरचं स्थान असो, किंवा आपल्या चिंचवडचं मोरया स्वामींचं स्थान असो, बरोबर आहे, या बरोबर आहे. ठिकाणी कुठेही म्हणजे कुठे खरंय खरंय. आनंदी असो, हम्म. जी काही निर्णया ठिकाणी म्हणूनच आपण त्याला तीर्थक्षेत्र म्हणतो. त्याच्यासाठी तीर्थक्षेत्र क्षेत्र. शक्ती जी निर्माण झालेली ती शक्ती कायम कायम असते त्या तिथे. भक्तांना बरोबर आहे, तिथलच्या बरोबर आहे. जे भावनेने येतात बरोबर आहे. ती त्यांना भाव त्या खूप ठिकाणी महत्वाचा आहे भक्ताचा. भावनेने येतात, बरोबर आहे, त्यांना बरोबर ती आहे. शक्ती कार्यरत असते. बरोबर आहे. असा तो बरोबर भाग आहे. आहे. आता नित्य उपासनेसाठी गुरुदेव सगळ्यांना गुरुचरित्राचं पारायण करणं शक्य नसतं, दैनंदिन व्यस्तता असते, आणि त्यावेळेला गुरुदेवांनी श्री गुरुचरित्र अवतरणिका सगळ्यांना सांगायचे वाचायला. त्याविषयी थोडक्यात सांगा बरं. काय माहिती का, गुरुचरित्र हा जो परमपवित्र ग्रंथ हो. दत्तात्रेयच्या बरोबर. भक्तीतला आहे, बरोबर. तो ग्रंथ वाचण्याच्या काही मर्यादा आहेत. हो. त्या वाचण्याचं पावित्र्य सांभाळण्याकरता तुम्हाला त्या काळात आणि कायमच आचरणाचे नियम आहेत. आचरणाचे जे नियम आहेत, हे आचरणाचे नियम सर्वसामान्य लोकांना पाळता येत नाही. आणि मग अशा वेळेस गुरुचरित्राचं आपल्याला काही वाचन करायचं आहे का, मग केलं तर काय होईल, मग ती भीती वाटते. आणि साधारणपणे गुरुदेवांनी पण सांगितलंय की गुरुचरित्र वाचन हे सत्पुरुषांच्या आदेशाने करावं, आदेशाने करावं. त्या बरोबर आहे. सत्पुरुषांच्या विचारून करावं. हा. आणि मग प्रत्येकाला ते शक्य नाहीये. मग हे गुरुचरित्र वाचण्याच्या ज्या मर्यादा आहेत त्या लक्षात घेतल्यानंतर सद्गुरूंनी या ठिकाणी सद्गुरूंनी श्रीमद नरसिंहदास महाराजांची थोडं हट्ट धरून त्यांनी तर मी भांडलोय असं म्हणले त्यांनी. बर बर. काय हट्ट धरून त्यांनी ही परवानगी त्यांच्याकडनं मिळवली की ही पोथी अवतरणिका जी आहे ती त्या अवतरणिका वाचल्यावर गुरुचरित्रात काय काय आलेलं आहे त्याचं नित्य आपल्याला स्मरण होतं. म्हणजेच त्या देवतेचं आपल्याला स्मरण होतंय. मग हे स्मरण म्हणजे एक भक्ती आहे. मग जे सामान्य लोक आहेत त्यांना, मग तो कुठल्याही जातीचा असो, कुठल्याही पंथाचा असो, कुठल्याही धर्माचा असो, तो स्त्री असो किंवा पुरुष असो, त्यांनी जर ही अवतरणिका वाचली तर त्याला ही परवानगी म्हणजे असावी. गुरुचरित्र म्हणून गुरुदेवांनी मला वाटतं त्या गुरुवाणीच्या लिहिलेलं आहे की मी देवाशी भांडून ही परवानगी मिळवली आहे आणि आता मी सर्व धर्माच्या, हे बघा, तेव्हा माझा सर्वांना आशीर्वाद आहे की जाती धर्म पंथ न पाहता सर्वांनी गुरुसेवा म्हणून ही अवतरणिका अवश्य वाचावी. की रोज जर अवतरणिका वाचली तर गुरुचरित्रात जे काही दिलेलं आहे त्याचं स्मरण होईल आणि त्या निमित्ताने तुमची ती उपासना साधना होईल, हे सद्गुरूंनी सांगितलंय. आणि माझ्या दृष्टीने सद्गुरूंची जी काही कार्य आहेत त्या कार्यामध्ये जसं वेदविद्या संवर्धन आहे,
जसं दत्तात्रयाच्या मंदिराची उभारणी आहे, गोधन सांभाळणं आहे, तद्वतच सामान्यातल्या सामान्य माणसाकरता ही गुरुचरित्राची अवतरणिका उपलब्ध करणं हे देखील गुरुदेवांचं फार मोठं अवतार कार्यच आहे. आणि हे अशा प्रकारची अवतरणिका मी किंवा तुम्ही लोकांना वाचा सांगितली तर त्यांना काही मिळणार नाही, म्हणजे लोकांना मिळणार नाही. आणि हा गुरूंचा आदेश आहे की जेव्हा असे सत्पुरुष असे आशीर्वाद देतात तेव्हा त्या आशीर्वादासोबत शक्ती असते आणि मग त्या शक्तीमुळे हे वाचल्यानंतर त्यांना निश्चितपणे फळ मिळेल. आणि या गुरुचरित्र अवतरणिकेत दिले ही जर अवतरणिका तुम्ही नित्य पठण केली तर तुम्हाला नित्य हे गुरूंचा सहवास लाभेल, तुमच्या मनोकामना पूर्ण होतील, हे त्यांनी दिलेलंच आहे तिथं. हे सर्वात महत्वाचंच कार्य आहे गुरुदेवाचं. म्हणजे सगळ्यांनी नित्य पठणामध्ये ठेवण्यासाठी ही गुरुचरित्र अवतरणिका आहे. आणि त्यात म्हणजे जे महत्वाचं वाक्य काय, हा म्हणजे मी तर म्हणतो हा क्रांतिकारक बदल आहे. हो हो हो. म्हणजे या धर्म मार्तंडामध्ये क्रांतिकारक जेव्हा निर्माण होतात, आपले एकनाथ महाराज हे क्रांतिकारकच आहेत. हो, एकनाथ महाराजांनी निर्णायक गोष्टी ज्या केल्या ते क्रांतिकारक आहेत. बरोबर. त्यावेळेस तुमचं काय ते श्राद्धाचा प्रसंग, त्यांच्या श्राद्धाचा प्रसंग आहे किंवा अंतजाचा मुलाला उचलून घेणं आहे, तेव्हा आपण त्याला गाढवाच्या मुखामध्ये नाही आपण अंत्यजांना शिवत नव्हतो ना, तर तो जो अस्पृश्यता पाळण्याचा जो प्रकार होता, तर त्यात देखील एकनाथ महाराजांनी जसं अंत्यजाच्या मुलाला उचलून घेतलंय, कडेवर घेतलंय, गाढवाला पाणी पाजलंय, हे सगळं क्रांतिकारक असल्याचं लक्षण आहे. तसं माझे गुरुदेव ही या क्षेत्रातले क्रांतिकारक आहे. गुरुचरित्राचा सारखा धार्मिक ग्रंथ जो ठराविक लोकांनीच वाचावा ही जी संकल्पना आहे, ती संकल्पना तशीच ठेवून त्यातली अवतरणिका सर्वांना वाचण्याकरता त्यांनी उपलब्ध करून दिली. हे मोठं क्रांतिकारक सद्गुरूंनी केलं असं आहे. त्या ठिकाणी काका देवस्थानमध्ये विविध पूजा होतात, शाश्वत पूजा आहे, नंतर रुद्र होतात वेगळे वेगळे, नंतर याग होतात, त्याविषयी थोडक्यात सांगा. नाही, कसं आहे माहिती का, गुरुदेवांनी त्यावेळेपासून आम्हाला असं आपण काय केलं होतं, वाटतं 1974च्या 75च्या आसपास एक संकल्पना सुरू केली की आपल्याला निधी पाहिजे, तर सर्व भक्त मंडळींनी एक दिवस निवडावा. त्या दिवशी त्यांनी त्या दिवसाकरता आमच्याकडे एक ठराविक पैसे द्यावेत. त्यावेळेस 250 रुपये होते, 500 होते, नंतर 5000 आले, आता 7500 आले. जी काय असेल ती रक्कम त्यांनी द्यायची. ती रक्कम आपण ठेव म्हणून ठेवणार. त्याच्यातलं जे व्याज येईल त्या व्याजातनं संपूर्ण देवस्थानचा त्या दिवसाचा जो पूजेचा खर्च आहे तो करण्यात येईल. आणि ती पूजा झाल्यानंतर ज्यांनी आपल्याकडे हे पैसे ठेवलेत त्याच्या नावाने तो संकल्प तिथे करायचा आहे आणि ती पूजा त्याच्या नावाने करायची आहे. आणि त्याचा प्रसाद हा त्या भक्ताला घरी पाठवायचा आहे. नगरमधले जे भक्त होते त्यांना 2 मोठे डबे भरून भोजनच द्यायचे गुरुदेव. आणि आमच्यासारखा परगावून आलेला माणूस असतो तो तिथंच भोजन करायचं, पण नगरमधल्या लोकांना डबे भरून द्यायचे, म्हणजे त्यांच्या सगळं कुटुंब ते हे गेले. तर हे जे शाश्वत पूजा आहे, त्या शाश्वत पूजेमुळे काय झालंय की तो भक्त आणि त्या भक्ताचे घरचे लोक या सगळ्यांना ते आशीर्वाद मिळणं सुरू झालं, जोडल्या गेले. शाश्वत पूजा ही एक सुरू झाली. त्याच्यानंतर काय आहे की आपण वेद विद्येचं संवर्धन करणारी मंडळी होती, त्यामुळे नगरमध्ये अनेक प्रकारच्या वेदाचं यज्ञ याग हे चालू आहे. आणि ते जे यज्ञ याग चालू असतात त्याची मला वाटतं ते देवस्थान करतं, किंवा मग काही त्याला कोणी देणगी दिली तर ती ते स्वीकारतात. तर अशा पद्धतीने तिन्ही त्रिकाळची पूजा चालतीये, त्या पूजेचा खर्च या माध्यमातून आपल्याला मिळावा अशी त्यावेळेस सद्गुरूंनी ती हे केलेली आहे आणि ती आजही आहे. त्या शाश्वत पूजा आता प्रत्येकाने आपल्या आपल्या घरात जेव्हा काही प्रसंग असतील तेव्हा ते करायला हरकत नाही. आता माझ्या मुलांचे वाढदिवस आहेत, माझ्या आईचा वाढदिवस आहे, त्या सगळ्यांच्या करता मी ती शाश्वत पूजा केलेली आहे. माझ्या मुलींकरता केली आहे, सुनेकरता केली आहे,
त्याच्यानंतर बरोबर आमच्या सौभाग्य अधिकार केलेली आहे. बरोबर बरोबर आणि माझ्या मुलाचा आशीर्वाद ज्या दिवशी त्यांनी दिला की तुला पुत्र दिलाय, हो तोच दिवस मी शाश्वत पूजा ठेवला. हो कारण तो 94 साली जन्माला आलाय, पण 92 साली त्यांनी आशीर्वाद दिलाय. आणि आशीर्वाद तुला मुलगा होईल नाहीये, तुला मुलगा दिलेला आहे. अरे तर बापरे त्यामुळे आणि हे मी त्यांना सांगून केलंय बरं का की हा दिवस आहे, या दिवशी तुम्हाला तो प्रसाद दिला होता म्हणून मी हा दिवस निवडलेला आहे. बरोबर फक्त आहे. पितृपक्षातला येतोय, हो तर तो पितृपक्षातला दिवस देखील करू अवश्य कर म्हणले. हो तुझी इच्छा आहे ना, गुरु कर. आज्ञाप्रमाणे. बरोबर बरोबर नाही, आणि शाश्वत पूजा आहेत ना, खरं सगळ्या आपल्या देव माझाच्या प्रेक्षकांना मी सांगतो त्याला इच्छिते की मी त्यात तो- भाग घ्यायला पाहिजे. शाश्वत पूजा आमच्याकडे पण सगळ्यांचे वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस, आम्ही पण ही शाश्वत पूजासाठी तिथे जी रक्कम करतो. आहे ती दिलेली आहे. दिलेली. त्यांनी आपल्याला म्हणजे बाकीच्या ठिकाणी जेव्हा आपण देणगी देतो किंवा पूजेसाठी पैसे देतो, तर बऱ्याचदा काय होतं माहिती का, आपल्या घरापर्यंत तो प्रसाद येतच नाही. पण हे दत्त नाही, देवस्थानचं मी- वैशिष्ट्य आहे मी की सगळ्या- आज 25 वर्ष झाली, बरोबर त्या तिथीला, आम्ही तिथी विसरतो पण त्या तिथीला त्या येते, शाश्वत येते. पूजेचा प्रसाद तुम्हाला घरी पण मिळतो. मी सगळ्या लोकांना हेही सांगतो हा. भक्तांना हा की ज्या दिवशी शाश्वत पूजा असेल बरोबर त्या दिवशी आपण आपल्या घरी देखील हो आपल्या गुरुदेवांना विशेष पूजा करावी. विशेष पूजा आपल्याकडे करावी. फोटो आहेत, हो पण कमीत कमी आपण रोज हार घालत नाही, पण त्या दिवशी हार घाला, त्या दिवशी बरोबर. काहीतरी त्यांना नैवेद्य बरोबर अर्पण आहे. करा, बरोबर. त्यांना प्रार्थना करा हो. की आज अशी अशी शाश्वत पूजा आहे, हो. माझ्या मुलाचं कल्याण होऊन दे, माझ्या हो, मुली खरंच आहे, ही प्रार्थना खरंच प्रत्येकाने केली बरोबर, पाहिजे. बरोबर. म्हणजे मग ते काय होईल, तिथेही पूजा होते खरंच आहे. आणि आपल्या इथेही पूजा होते आणि ते आपल्याला स्मरण होत. खरं तर म्हणजे हे सगळं माध्यम आहे गुरूंचं स्मरण करण्यासाठी. हे सगळे पुस्तकं काय, सगळं वाङ्मय काय, किंवा ह्या पूजा काय, हे कॅलेंडर काय. आता हे मध्ये SP कॉलेजला आपण पुस्तक प्रदर्शन होत, हे सगळं होतं, ग्रंथ प्रदर्शन हो. होतं, त्याच्यात आपला सुद्धा स्टॉल होता. होतं. आणि त्यावेळेला मला हे प्रसाद भेट मिळालं होतं बरं का. अच्छा. हे कॅलेंडरचं मी एक वैशिष्ट्य सांगते की इतकं सुंदर आहे. आणि ना मी स्वतः एक विकत घेतलेलं होतं आणि मला हे प्रसाद भेट मिळालं. तर तेव्हा माझ्या मनात एक प्रश्न निर्माण झाला की अरे माझ्याकडे ते एक आहे, दुसरं काय करायचं, असं एक आलं बरं का. आणि त्याच्यानंतरच 1 महिन्यानी माझ्या मिस्टरांना काही कंपनीच्या कामानिमित्त 3 महिने दुसऱ्या म्हणजे दुसऱ्या राज्यात राहण्याची वेळ आली. तर त्या वेळेला देव तर नेता येत नाही, पूजा आता शक्य नाही, तर त्यांना मी माझ्या मिस्टरांना हे कॅलेंडर सोबत दिलं. तर म्हणजे ते नियोजन होतं की माझ्या घरामध्ये ते दुसरं पडून राहणार नव्हतं, ते तिकडे उपयोगी येणार होतं. म्हणजे हे अशा छोट्या छोट्या गोष्टीत ना काहीतरी ती शक्ती आपल्या पाठीशी, अनुभूती मिळते. असं म्हणतात की दर्शने दोष नासती, आणि दर्शन आणि मनोकामना सुद्धा पूर्ण होतात, असे आपली सद्गुरू माऊली आहे. कधी कधी काय असतं, गुरूंचं मौन म्हणा किंवा गुरूंचं रागवणं, गुरूंचा आदेश आहे त्यांचं दर्शन नुसतं घेणं किंवा त्यांचा उपदेश ऐकणं, फोटोचं दर्शन घेणं, हे सुद्धा गुरूंची कृपा असते. त्यातनं आपल्याला मार्गदर्शन मिळत जातं. माझ्या बाबांचे एक मित्र होते सातारा, संभाजीनगरच्या जवळ एक सातारा म्हणून परिसर आहे, तिथे त्यांचं घर होतं. आणि खरं तर ते परमपूज्य ढेकणे महाराजांचे शिष्य होते, पण त्यांच्या घरी गुरुदेवांचा फोटो होता, रामकृष्ण सरस्वती क्षीरसागर महाराजांचा. आणि ही 30 वर्षापूर्वीची घटना आहे. त्यांच्या घरी रात्री चोर आले आणि त्यांनी गुरुदेवांचा फोटो बघितला, त्या फोटो पुढे दक्षिणा टाकली आणि चोर निघून गेले. म्हणजे काय करू, म्हणजे हे जे सामर्थ्य आहे ना, ती काय करू शकतं. अशा अनेक घटना आपल्याला बघायला मिळतात आणि आपली जी श्रद्धा आहे ती बळकट होत जाते. तेव्हा ह्या सगळ्या याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा. तुम्ही 35 वर्ष घेतलाय, अजूनही घेत आहात आहे तो काय आपला अनुसंधान कायम आहे. त्यात मला मी मागेही बोललोय की एवढं वाङ्मय तयार झालंय, याच्यावर कोणी PhD केलं तर मला आश्चर्य वाटणार नाही. खरंय, याच्यावर PhD करतील. बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. आणि ह्या सगळ्या वाङ्मयांचा लाभ घ्या. ही पुस्तकं आपल्या संग्रही हवी. म्हणजे कुठली जन्मापासून मृत्यूपर्यंत कुठल्या पण तुम्हाला ज्या अडचणी येत असतील त्या सगळ्यांची उत्तरं तुम्हाला या वाङ्मयात मिळणार आहे. कारण की आता खरी उत्तरं देणारी, शास्त्रशुद्ध मार्गदर्शन करणारी लोक फार कमी आहेत. ह्या सगळ्या संपदेचा आपण जरूर लाभ घ्या. आपण घेतलाय, आमच्यासारखे पण पामर घेत आहेत आणि आपण सगळ्यांनी घ्यावं, समृद्ध व्हावं. आणि यापैकी जर का काही ग्रंथ आपल्या देव माझाच्या जर का श्रोत्यांनी, प्रेक्षकांनी घेतली तर जरूर कमेंटमध्ये कळवा. आणि सगळ्यांवर तुमच्यावर कृपा गुरुदेवांची आहे, आमच्यावर आहे, सगळ्या भक्तांवर मिळावी अशी आपण सद्गुरूंना प्रार्थना करूया. आणि या ठिकाणी आपण थांबूयात. आपण एवढा अमूल्य वेळ असा आम्हाला दिला. नाही, ही माझी सेवा आहे हो. माझ्या गुरुदांच्या बद्दल मला बोलायला मिळालं, ही माझं भाग्य आहे, माझं अहोभाग्य आहे. मला त्यांच्याबद्दल जाहीरपणे बोलायला मिळतंय. हे देव माझा, तर मी उलट आभारी आहे.
आणि मला सांगायला अत्यंत कौतुक वाटते की या मला वाटतं गेल्या वर्षभरात देव माझा जे फातर्पेकर या संचालकांनी आमच्या गुरुदेवांच्या विषयाला बरंच प्राधान्य दिले, बराच वेळ दिलेला आहे आणि त्यातनं गुरु सेवेचा एक गुरु कार्याचा एक प्रसार होतोय, हे महत्वाचं. बरोबर आहे. त्यांच्या कार्याचा प्रसार होण्याकरता देव माझा या ठिकाणी इन्स्ट्रुमेंटल आहे, हे मला निश्चित आवर्जून सांगेल आणि त्याच्याकरता मी वैयक्तिक देव माझाचा आभारी आहे. धन्यवाद. पुनश्च आपले आभार. श्री गुरुदेव दत्त. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा.